राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची मानवी तस्करी आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या धक्कादायक प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला। आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी श्रीगंगानगरमध्ये आंदोलनं सुरू आहेत। देशभरात हे प्रकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। सरकार अजून किती दिवस या हैवानांना पोसणार, आरोपींना फासावर कधी लटकवणार असा प्रश्न विचारला जातोय। या 13 वर्षीय चिमुकलीसोबत जे भयानक कृत्य घडले ते कल्पनेच्या बाहेरचे आहे। या प्रकरणातील सगळेच दोषी, ज्यांनी तिच्यावर अत्याचार केले, ज्यांनी तिला त्या नरकात ढकललं, ते माणूस नाहीत तर राक्षस आहेत। चिमुकलीला आरोपींनी आपल्या जाळ्यात कसं ओढलं, या प्रकरणात आतापर्यंत कोणते नवीन खुलासे झाले, हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 18 जून रोजी चिमुकली तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्री विजयनगर येथे गेली होती। मैत्रिणीला भेटून रात्रीच्या सुमारास ती बस स्टँडवर पोहोचली। तिथून तिनं घरी जाण्यासाठी एक रिक्षा पकडली। तिला काही कळायच्या आधी रिक्षा चालक राम बापू यानं तिला एका हॉटेलमध्ये नेलं। तिथं तिच्यावर अमानुष अत्याचार झाले। 5 ते 6 दिवस चिमुकलीवर असंख्य वेळा बलात्कार करण्यात आला। पोलीस तपासात आलेल्या माहितीनुसार पीडितेला हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर पुढील 5 दिवसांमध्ये तिला एकूण 4 वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लपवून ठेवण्यात आलं। या काळात हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांनी 30हून अधिक नराधमांना तिच्यावर अत्याचार करण्याची जणू मुभास दिली होती। पीडितेवर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि जेव्हा ती वेदनेनं विवळत होती तेव्हा तिचा आवाज दाबण्यासाठी तिला दारू सुद्धा पाजण्यात आली होती। इतकंच नव्हे तर एका हॉटेल व्यवस्थापकानं चिमुकलीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले। चिमुकलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा या सगळ्यांचा डाव होता। मात्र हे सगळं सुरू असताना दुसरीकडे चिमुकलीच्या कुटुंबानं पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। पोलिसांनी सगळी चक्र फिरवत 22 जून रोजी तपास पथकांसह हॉटेलवर तात्काळ छापा टाकून मुलीची सुटका केली। पीडित चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तिची प्रकृती स्थिर असली तरी या सगळ्यामुळे तिच्या मनावर मोठा आघात झालाय। या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी ई रिक्षा चालक रामबापू, हॉटेल मालक मयंक सेन, हॉटेल व्यवस्थापक हरदीप नाथ यांच्यासह 18 जणांना अटक केली आहे। श्रीगंगानगरचे पोलीस अधीक्षक हरिशंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक 4ही हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे मोबाईल फोन तपासून पुढील डिजिटल पुरावे गोळा करत आहेत। या अमानुष घटनेनंतर राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी न्यायाची मागणी करत आंदोलनं केली आहेत। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनानं काल रात्री उशिरा मोठी कायदेशीर कारवाई केली। ज्या 4 बेकायदेशीर हॉटेल्समध्ये अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार झाले होते ते 4ही हॉटेल्स बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आले। राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत श्रीगंगानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना 15 दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। या प्रकरणातील 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी उर्वरित 10 ते 12 नराधम अजूनही सर्रासपणे बाहेर फिरत आहेत, ज्यांचा तपास सध्या पोलीस घेतेय। या घटनेमुळे 13 वर्षाच्या चिमुकलीचं वर्तमान आणि भविष्य दोन्हीही बदलून गेलंय। हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल, आरोपींवर कडक कारवाई केली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर एक प्रश्न मनात घर करून बसलाय की समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय? अशा राक्षसी वृत्तीला वेळीच ठेचण्यासाठी समाज म्हणून आपण काय करू शकतो?